टवटवीत. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. काय ग अनु, गुढीची सगळी तयारी झाली तुझी? अगदी आरामात बसली आहेस म्हणून विचारतोय. विशाल म्हणाला, हो, सगळी तयारी झाली. देवाला नैवेद्यापुरती शिरा केलाय. बाकी वर्षा वहिनी श्रीखंडपुरी घेऊन येणारच आहे. अनुश्री म्हणाली, बाकी काही म्हणा, प्रत्येक वर्षी वर्षा वहिनी श्रीखंडपुरी घेऊन येतात नाही. दरवर्षी अगदी घरी श्रीखंड बनवतात. त्यांच्या श्रीखंडाला अजून तरी कुणी कॉम्पिटिटर नाही. फारच सुंदर बनवतात. विशालने भरभरून कौतुक केलं. अगं पण आपली ही गुप्ते फॅमिली राहिलीये कुठे? विशालने विचारलं. हो ना, आज जरा उशीरच झाला. दादाला सहसा उशीर होत नाही. आज कसा काय उशीर झाला कुणास ठाऊक. ती एवढं म्हणेपर्यंत दरवाजावर थाप 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 असा आवाज झाला आणि अनु आणि विशाल दोघे एकदम हसायला लागले. आले वाटतं. गुप्ते फॅमिलीचं काहीच गुप्त नसतं. आरडाओरडा करतच येतील. हे ज्युनियर गुप्ते असणार, असं म्हणत विशाल उठला आणि त्याने दरवाजा उघडला. काका, दरवाजा उघडून का नाही ठेवला तुम्ही? दरवाजा वाजवायला माझा हात दुखला ना? छोटा संकेत कंप्लेंट करत विशालकडे पाहत म्हणाला. हो रे बाबा, चुकलं आमचं. बरं, आता आत येशील का नाही? असं म्हणत विशालने त्याला उचलून घेतलं. सायली मात्र चटकन आत्याच्या कुशीत शिरली. आत्तू, असं म्हणत तिने आत्याला हलकेच किस केलं. अनु पण तिचीच वाट पाहत होती. तिने तिला घट्ट मिठी मारली. सायल्या, कशी आहेस ग सोन्या? तुझ्यासाठी की नाही मी मस्त ड्रेस घेऊन आले आणि काही सायन्सची गोष्टीची पुस्तकं पण आहेत. चल दाखवते तुला, अनु म्हणाली. सायली अगदी खुश झाली. तेवढ्यात संकेत काकांच्या हातातून खाली उतरला. आत्तू, तू फक्त तिचाच लाड करतेस. तीच तुझी लाडकी आहे. माझा कधी लाड करत नाहीस तू. तुझ्याशी ना मी बोलणार नाही. तुझ्या घरी परत कधी येणार नाही, असं म्हणत त्याने आत्याशी भांडण सुरू केलं. अरे बाप रे, काय भांडखोर आहे हा, त्याचे गाल खेचत अनु म्हणाली. मग काय, अगदी आत्यावर गेलाय. अनुच्या दादाने आशिषने टोमणा दिला. शहाणा मोठा. मी भांडखोर का रे दादा? वहिनी बघितलंस ना तुझा नवरा कसा बोलतोय मला ते? अनुने लाडीवाळपणे आपल्या वहिनीकडे तक्रार केली. काय हे अनुताई, तुम्हा भावा बहिणीचं पुन्हा सुरू झालं? अहो आज पाडवा, आज छान गोड बोलायचं. चला गुढीला नमस्कार करूया. सायली चल, संकेत चल. आणि आमचे भाचे कुठे आहेत? वर्षा वहिनीने अनुच्या मुलाबद्दल तेजसबद्दल विचारलं. अगं वहिनी, तो ना त्याच्याकडे मित्राकडे काहीतरी नोट्स आणायला गेलाय. येईलच इतक्यात. सायली ये, गुढीला नमस्कार करून घे. हं, हार सुद्धा घाल. तिच्या डोक्यावरून हात फिरवत अनुने तिच्या हातात हार दिला. सायली अगदी आत्याला चिकटून बसली होती. सायली, आता परीक्षा झाली ना की त्याच दिवशी बॅग भरून ठेव. तेजस दादाला तुला आणायला पाठवते. हं, आणि तू एकटीच ये बरं. भांडखोर कुसक्या लोकांना घेऊन येऊ नकोस. मुद्दामूनच छोट्या संकेतला चिडवत अनु म्हणाली. जा जा आत्या, तुझ्याकडे येणार नाहीच मी. मी काकांच्या घरी येईन. काका येऊ ना तुमच्याकडे मी? विशालकडे पाहत त्याने विचारलं. अरे येऊ ना म्हणजे? मी तर म्हणतो तू जाऊच नकोस. परीक्षा राहिली तर राहू दे, पुढच्या वर्षी देता येईल की. गमतीने विशाल असं म्हणाला तसे सगळेजण हसले. संकेत बिचारा गोंधळला. खरंच असं करता येईल का? असाच विचार त्याच्या मनात आला. अनुने मग सगळ्यांसाठी ताटपाणी जेवण घेतलं. वहिनीने श्रीखंडपुरी करून आणली होती. जेवण झालं, गप्पा झाल्या. थोड्या वेळाने तेजस आला. थोडीशी मजा करून दादा वहिनी मुलांना घेऊन निघून गेले आणि अनु मात्र आठवणीत गेली. आजचा हा 7वा गुढीपाडवा. आनंद जाऊन 7 वर्ष झाली. या अशा चांगल्या दिवशी वाईट घटना घडली. वर्षा वहिनीला प्रत्येक गुढीपाडव्याला ती कडू आठवण येतच असणार. पण बाकी कुणाला वाईट वाटू नये म्हणून दुःखाचे कड ती एकटीच पचवत असणार. आनंदच्या आठवणीने मीच एवढे कातर झाले तर वहिनीची काय अवस्था होत असेल? आनंदचं नाव जेव्हा जेव्हा यायचं तेव्हा तिला एकच शब्द आठवायचा, टवटवीत. आनंदची आणि तिची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. मध्यम बांध्याचा, थोडासा लठ्ठ पण हसरा आनंद. तो काही हिरो मटेरियल नव्हता, पण अगदी सगळ्यांसाठीच, घर, कॉलेज, सोसायटी, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये खरोखरीच तो हिरो होता. काय रे आनंद, कसा आहेस असं कधी विचारलं तर त्याचं एकच उत्तर ठरलेलं असायचं, टवटवीत. हो, तसाच होता तो, कधीच न कोमेजणारा. आणि तो गेला तोही कोमेजलेल्या फुलासारखा नाही, निर्माल्य होऊन. त्याच्या आठवणीने अनुच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिला कॉलेजमधले दिवस आठवले. नाटकाचा प्रयोग सुरू होता. ती मध्येच डायलॉग विसरली. पण आनंदने काहीही घडलं नाही अशा आविर्भावात
तिचे डायलॉग सुद्धा स्वतः भरून काढले आणि प्रसंग पुढे रेटला. आनंदला अभिनय यायचा, त्याचा आवाज उत्तम होता, तो बास्केटबॉल खेळायचा, क्रिकेट टुर्नामेंटमध्ये असायचा, अभ्यासात मात्र बेताचा होता. सदानकदा हसत राहणारा आनंद सगळ्यांना हवा हवा असा वाटायचा. आनंदला वडील नव्हते, आई होती, पण कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तीही गेली. कॉलेजमध्ये असताना आनंद काम करायचा. कॉलेज सुटलं की तो पार्ट टाइम जॉब करायचा आणि घर खर्च चालवायचा. मग पुढे त्याने स्वतःचं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप टाकलं. ते बऱ्यापैकी चाललं. वर्षातून एकदा कॉलेजचा ग्रुप कुठेतरी फिरायला जायचा. हे सगळं आनंदच अरेंज करायचा. एरवी वर्षभर बाकी कुणी कुणाला भेटायचं नाही, पण आनंद मात्र सगळ्यांच्या टचमध्ये असायचा. अगं, मोहनाकडे पूजा होती, मदतीला गेलो होतो. सुशीलकडे त्याचे आजोबा वारले ना, म्हणून जेवण घेऊन गेलो होतो. अगं, पंकजच्या बाबांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं ना, त्याच्याबरोबर रात्री थांबायला कुणी नव्हतं म्हणून थांबलो होतो मी. आनंद सगळ्यांसाठी मदतीला धावून जायचा. कधी कुणी निराश असलं, फोन केलं तर आनंदचा आवाज ऐकूनच खूप बरं वाटायचं, धीर वाटायचा, आधार वाटायचा. आपणही नाही का कित्येक वेळा निराश असलो, त्रासात असलो की आनंदलाच फोन करायचो. काय गानू, आज एवढा उदास का वाटतोय आवाज? त्याने विचारलं की आपण म्हणायचो, तुझ्यासारखं नेहमी टवटवीत राहता येत नाही बाबा आम्हाला. जरा काही झालं की आमची कळी कोमेजून जाते. मग मात्र तो खो खो हसायचा. खरं सांगू अनु, आपण ना आपला फार विचार करतो अगं. या एवढ्या मोठ्या पृथ्वीवर आपलं अस्तित्व एका बिंदू एवढं सुद्धा नाही, पण आपल्याला वाटत राहतं की आपले प्रॉब्लेम्स या पृथ्वी एवढे आहेत म्हणून. आयुष्य जगायचा एकच मंत्र सांगतो, दुसऱ्यांना सुगंध देत राहायचा, म्हणजे आपले हात आपोआप सुगंधी राहतात. अगं, दुसऱ्यांना सुख दिली ना की आपलं दुःख कमी होतं. जगणं हे उत्सव आहे आणि ते साजरंच करायला हवं. आनंद जिथे बसायचा तिथे हास्याचे कारंजे असायचे. कुणी नोकरीच्या चिंतेत असेल, कुणी आजारी असेल, कुणाचं भांडण झालं असेल तर आनंद म्हणायचा, अरे बाबा, वेळेला तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त घाई आहे, ती अशी अशी निघून जाईल बघ. उद्याची पहाट शुभ संकेत घेऊन येईल. उगीच आता रडत बसू नकोस त्याच्यावर. त्याच्या याच सकारात्मकतेमुळे टवटवीत हे विशेषण त्याच्यावर अगदी चपखल बसलं होतं. त्याच्या बोलण्यात, शब्दात अशी काही जादू होती की खचलेला माणूस पुन्हा एकदा उभारी घ्यायचा. मी अगदी अनुभवाने सांगतो, माणसाने ना सतत दुसऱ्यासाठी जगावं आणि मरण्याआधी जगणं सोडू नये. खरोखरच आनंद त्याच्या शब्दाला जागला. आपल्या लग्नाच्या वेळेस बाबांची तब्येत अचानक खराब झाली होती. दादा गोंधळून गेला होता. त्यात त्याच्या पहिल्या बायकोने डिवोर्सची केस टाकलेली. आई बाबा अगदी हैराण झाले होते. दादा बिचारा साधा, कोर्ट कचेरीला घाबरून जायचा. तेव्हा आनंदने भक्कम साथ दिली. खरं तर दादाचा आणि त्याचा काही संबंध नाही, पण माझ्यासाठी म्हणून तो धावपळ करायचा. तेवढंच कशाला, त्यानंतर साधारण 2-3 वर्षांसाठी अनु जयसिंगपूरला गेली. तिच्या नवऱ्याची, विशालची तिकडे बदली झाली होती. फॅक्टरीमध्ये त्याचा एक छोटासा अपघात झाला आणि नेमके बाबा हॉस्पिटलला ॲडमिट होते. दादा तिथे अडकला होता. कसलाही पाठचा पुढचा विचार न करता आनंद तिकडे धावून गेला. 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिला. ती 2-3 वर्ष अनुसाठी फार कठीण होती. तेजस सारखा आजारी पडायचा. एकदा तर फारच सिरियस झाला होता. अनु सारखी रडत होती. विशालला सुद्धा काय करावं सुचत नव्हतं. तेवढ्यात नेमका आनंदचा फोन आला. अनु, अगं, तुझ्या दादाकडून कळलं तेजसला बरं नाही म्हणून. पण घाबरू नकोस, देवाचा जप करत राहा. मी येऊ का तिथे? अगदी लगेच सांग, लगेच निघेन, असं म्हणाला होता. ती हो किंवा नाही काही बोलली नाही. मग त्याने हळूच विचारलं, थोडे पैसे ट्रान्सफर करू का? ते ऐकताच मात्र तिला रडू फुटलं, कारण तिला पैशांची गरज होती. दादाकडे पैसे नव्हते. विशालचा जॉबचा प्रॉब्लेम झाला होता. मागचा पुढचा कसलाही विचार न करता आनंदने 50,000 रुपये ट्रान्सफर केले. त्यातूनच तेजसचं हॉस्पिटलचं बिल भरलं गेलं. नाहीतर त्यावेळेस काय परिस्थिती ओढवली असती कुणास ठाऊक. बरेच दिवस आनंद स्वतःहून तिची चौकशी करत राहिला. काही हवंय का याची काळजी घेत राहिला. मग अचानकच 15-20 दिवस त्याचा फोन आला नाही. तेजस नुकताच हॉस्पिटलमधून घरी आला होता, त्यामुळे अनुला त्याचं सगळं करायला लागायचं. तिचा वेळ कसा जायचा तिलाच कळलं नाही. 1-2दा तिने आनंदला फोन केला, पण पठ्ठ्याने फोन उचलला नाही. हळूहळू त्यानंतर सगळंच स्थिर स्थावर झाल्यानंतर तिने पैशांची जमवाजमव केली. आनंदचे पैसे परत देण्यासाठी म्हणून तिने आनंदला फोन केले, पण आनंदने तिचे फोन उचललेच नाही. तिने मेसेज टाकून पाहिला, पण त्याचाही रिप्लाय नाही. एकदा तर तिचा फोन त्याने चक्क कट केला.
त्या रात्री तिला झोपच आली नाही. आनंद असा का वागत असेल? आपण पुन्हा त्याच्याकडे पैशाची मागणी करू की काय, अशी त्याला भीती वाटतेय का? या विचाराने तिला वाईट वाटलं. आनंद, असा विचार नको करूस. खरं तर मला तुझे सगळे पैसे परत द्यायचे, ती मनाशीच बोलत राहिली. पण दूर असल्यामुळे त्याच्याशी प्रत्यक्षात भेट होईना. आणि मग ती भयंकर बातमी तिच्यापर्यंत आदळली. अगदी गुढीपाडव्याच्या दिवशीच दादाचा फोन होता. अनु, एक वाईट बातमी आहे. आनंद गेला ग. आनंद गेला? कुठे? काहीतरी भलतंच ऐकायला लागतंय की काय, अशा विचारानेच धडधडत्या हृदयाने तिने भलताच प्रश्न केला. अगं, त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. डायलिसिसवर होता. आज सकाळी गेला. काय? आनंद आजारी होता? एवढा आजारी? कधीपासून? काय झालं होतं त्याला? बोलता बोलता तिचा आवाज कापू लागला. काय सांगायचं? तुमचा तो मित्र आहे ना सदावर्ते, त्याचा मला फोन आला होता. अगं, 8-10 महिन्यांपूर्वी म्हणे आनंदचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्या बाईकला भरधाव गाडीने धडक दिली होती. त्यात त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आणि 8 महिन्यांपासून तो बेडवरच होता. त्यात त्याच्या किडन्या खराब झाल्या होत्या. त्याने इथली रूम सोडली, बहुतेक विकली आणि कर्जतला राहायला गेला होता. पैशाची अडचण असणार ग. त्यानंतर त्याची तब्येत खालावतच गेली. काही महिन्यांपासून त्याने सगळ्यांशी कॉन्टॅक्ट तोडले. तो तिथे राहायला गेला. हे कोणत्याच मित्राला सांगितलं नाही. सदावर्तेला फक्त ठाऊक होतं. पण आनंदने त्याला शपथ घातली होती की माझी ही अवस्था आणि मी इथे कर्जतला राहतोय हे कोणत्याही मित्राला कळू द्यायचं नाही म्हणून सदावर्तने सगळ्यांपासून ते लपवून ठेवलं. पण आज मात्र मृत्यूशी चाललेला आनंदचा लढा संपला. दादा काय बोलत होता ते सगळे शब्द अनुच्या डोक्यावर आदळत होते. आनंद गेला ही गोष्ट मान्यच करता येत नव्हती. पचवणं तर किती कठीण आहे. आनंद या दुनियेतला नव्हताच. तो वेगळ्याच मातीचा बनला होता. दुसऱ्यांचं दुःख हलकं करता करता स्वतःचं दुःख त्याने लपवून ठेवलं. जगासमोर येऊ दिलं नाही. आपल्या दुःखाने इतरांना दुःख होऊ नये म्हणून तो लांब गेला, सगळ्यांपासून दूर. आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक कोणतीच अडचण त्याने कुणालाच दाखवली नाही. कामासाठी मी जरा दुसरीकडे शिफ्ट होणार आहे असं तो एकदा तिला म्हणाला होता. अलीकडे फार फोनवरही तो बोलत नसे. अगं, मी बिझी आहे, थोड्या वेळाने फोन करू का, असं म्हणून परत फोन करायचाच नाही. बहुतेक आपल्या तोंडून खरी गोष्ट कुणाला कळू नये म्हणून त्याचा हा आटोकाट प्रयत्न होता. अनुला तो शेवटचा फोन आठवला. आनंद अगदी हसत हसत बोलत होता. त्याने असाच काहीतरी विनोद केला तेव्हा अनु म्हणाली, खरं सांगू का आनंद, तुझा मेंदू ना अजून गुडघ्यातच आहे. त्यावर त्याचा आवाज हलकासा कापरा झाला. तेव्हा तो म्हणाला, म्हणूनच बहुतेक मेंदू बंद पडलाय माझा. म्हणजे तेव्हाच त्याचे दोन्ही पाय गुडघ्यांसकट कापले गेले होते. त्या दुःखाचाही त्याने असा विनोद केला होता. सगळं अनुला आठवलं. दादाशी पुढे काहीच बोलायची, ऐकायची अनुला हिंमत झाली नाही. तिने फोन कट केला. ती रडत राहिली. विशालने विचारल्यावर ती एवढंच म्हणाली, आनंद गेला रे. त्याचा टवटवीतपणा घेऊन गेला, पण जगण्याची प्रेरणा मात्र देऊन गेला. त्याचं शेवटचं दर्शन अनुला होऊ शकलं नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र ती लगेचच आनंदच्या बायकोला भेटायला गेली. कर्जतला 2 खोलींचं ते छोटंसं घर. आनंदचे फार कुणी नातेवाईक नव्हते. होता तो फक्त मित्रपरिवार. त्याच्या बायकोला पाहून अनुला रडू फुटलं. ती गळ्यात पडून रडू लागली. अनुताई, पाहिलत ना माझ्याशी कसं वागले ते. मला पुन्हा एकदा अनाथ करून गेलेत हो. तिचे ते शब्द अनुचं काळीज चिरत गेले. आनंदने वर्षाशी लग्न केलं. वर्षा अनाथ आश्रमात मोठी झाली होती. फार समजूतदार आणि गोड मुलगी. खरंच आनंद पुन्हा एकदा तिला अनाथ करून गेला होता. तिचे ते शब्द ऐकून अनुला आपले अश्रू आवरेच ना. शेवटी मग वर्षानेच तिला धीर दिला. अनुताई, आपलं दुःख खूप मोठं आहे, पण हे काय, एवढं रडलेलं तुमच्या मित्रालाही आवडणार नाही. सावरा स्वतःला. अनु थोडी सावरली. तिने आपले डोळे पुसले. तिचं लक्ष समोरच्या भिंतीवर गेलं. त्यावर आनंदचा फोटो होता. तसाच हसरा, टवटवीत, पण व्हीलचेअरवरचा. त्याने खांद्यावर आपल्या लेकीला घेतलं होतं. 4 वर्षांचं ते छोटंसं बाळ. तिने सायलीला जवळ घेतलं आणि त्याच क्षणी सायली तिची झाली. हिला कधीच अंतर द्यायचं नाही असं अनुने ठरवून टाकलं. मित्रांची थोडी पांगापांग झाल्यावर अनुने पैशाचं पाकिट वर्षाच्या हातात दिलं. हे काय अनुताई, याची गरज नाही. आमची पुरेशी सोय करून गेलेत हे, ती म्हणाली. वर्षा, हे पैसे उपकार म्हणून देत नाहीये ग. हे त्याचेच पैसे आहेत. माझ्या मदतीच्या वेळेला तो धावून आला.
म्हणून तेव्हा माझा मुलगा वाचला. तेच पैसे आहेत हे, अनु म्हणाली. अनुताई, पण तो व्यवहार त्यांच्याबरोबर संपला. आता हे पैसे मी कसे घेऊ, तिने विचारलं. नाही ग वर्षा, आनंद बरोबरचा व्यवहार कधीच संपवायचा नाही मला. उलट आता पुन्हा तो नव्याने सुरू करायचा आहे. माझी शपथ आहे तुला, हे पैसे तुला ठेवावेच लागतील. आणि कधीच काळजी करू नकोस, तुला आणि सायलीला मी कधीच एकटं पडू देणार नाही हं. त्याच क्षणी तिने काहीतरी ठरवलं. काही महिन्यातच जयसिंगपूरवरून ती इथे परत आली. वेळ काळ पाहून तिने दादाकडे विषय काढला. स्पष्टपणेच बोलली, दादा, एक गोष्ट बोलायची होती आणि अगदी मनापासून ती व्हावी अशी इच्छासुद्धा मनात आहे. दादाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. दादा, तुझा डिव्होर्स झाला. त्या लग्नातून तुला कधी संसार सुख असं मिळालंच नाही. प्रणिताला तुझ्याशी संसार करायचाच नव्हता. तिने तुला कधी नवरा मानला नाही. आईबाबांना कधी आदर आणि प्रेम दिलं नाही. जबरदस्तीने केलेलं हे नातं तिने फार वाईट पद्धतीने तोडून टाकलं. त्यानंतर प्रेम, विश्वास, लग्न या सगळ्या गोष्टींचाच तू धसका घेतलास. आयुष्यात योग्य जोडीदार मिळणं ही नशिबाची गोष्ट असते. अरे पण एखाद्याचा आधार होणं, चांगला जोडीदार बनणं हे मात्र आपल्या हातात असतं. ती बोलत राहिली, पण दादा अजून गोंधळलेला होता. अनु, तू काय बोलतेयस, कळत नाहीये मला, स्पष्टपणे बोल, त्याने विचारलं. दादा, आनंद मध्येच गेला. त्याचा संसार अगदी उघड्यावर पडला. 4 वर्षांची त्याची लेक पोरकी झाली. त्याची बायको वर्षा खूप गोड मुलगी आहे. तिला मी ओळखते. तुझी संमती असेल आणि तिची इच्छा असेल तर तुम्ही एकमेकांचे जोडीदार व्हावेत असं मला वाटतं. ते ऐकताच दादाला धक्का बसला. तो पुन्हा एकदा निराश झाला. लग्न या गोष्टीवरूनच त्याचा विश्वास उडाला होता. पण अनुने शांतपणे त्याला समजावलं. आईबाबांची काळजी घेणारं कोणीतरी मिळेल, तुझा संसार सावरणारं कोणीतरी मिळेल असं म्हणाली. आईबाबांनीही समजावलं. शेवटी मग त्याने होकार दिला. पण खरी कसोटी होती वर्षाला समजवायची. ती वर्षाला भेटायला गेली. तिच्या चेहऱ्यावरचं तेज पार गेलं होतं. डोळे कुठेतरी शून्यात होते. सायली मात्र शाळेला गेली होती. अनुताई, आज अचानक आलात? फोनही केला नाही. पण बरं झालं आलात. मी चहा ठेवते हं, असं म्हणत वर्षाने चहा ठेवला. वर्षा, अचानक नाही आले मी, काहीतरी कारण घेऊन आले. ते ऐकताच वर्षा आश्चर्याने पाहू लागली. हो वर्षा, आनंदला जाऊन 2 वर्ष होतील आता. तो नाही हे अजून मनाला पटतच नाही. अगं, दूर राहून आमची ही अवस्था आहे तर तुझं काय होत असेल याची मला कल्पनासुद्धा करवत नाही ग. तुझ्या चेहऱ्यावरचं तुझं दुःख स्पष्टपणे दिसतंय. सायलीची सुद्धा तीच अवस्था असणार. वर्षभरात तुम्ही कुठेही बाहेर गेलेला नाहीत. मी तुला माझ्या घरी न्यायला आली आहे. 4 दिवस माझ्याकडे चला, अनु ठामपणे म्हणाली. तशी वर्षा हसली. ताई, तुम्ही एवढं बोललात तेच खूप आहे आमच्यासाठी. अहो, मला एक छोटी नोकरी मिळाली आहे. सायलीची शाळा आहे. सगळं सोडून कसं बरं येता येईल. त्यांच्या जाण्याचं दुःख आहेच, पण तुम्ही सगळ्या मित्रपरिवाराने, मुख्य करून तुम्ही, आम्हाला कधीच एकटं पडू दिलं नाही. मी नको नको म्हणत असताना प्रत्येक महिन्याला चेक पाठवता तुम्ही. ते पैसे घ्यायला सुद्धा मला लाज वाटते. म्हणून मीच तुम्हाला रिक्वेस्ट करणार होते की पुढच्या महिन्यापासून खरंच नका पाठवत जाऊ. आता आम्ही स्थिरस्थावर झालो आहोत. मी थोडंफार कमवू लागले. तशी यांनी सुद्धा आमची थोडीफार सोय करून ठेवली आहे, वर्षा समजुतीने म्हणाली. वर्षा, आर्थिक बाजू महत्त्वाची असतेच अगं, पण कशी ना कशी ती सावरता येते. पण भावनांचं काय, मनाचं काय, ती बाजू कशी सावरणार. अनुचा हा वेगळाच प्रश्न ऐकताच वर्षा गोंधळली. पण ताई, ती कशाला हो सावरायला हवी. आठवणींचे तुकडे तसेच राहू देत ना पडलेले, त्यातच समाधानी आहे मी, ती म्हणाली. नाही नाही वर्षा, ज्याला तू समाधानाचे तुकडे म्हणतेस ना, तेच विखुरलेले तुकडे एकटेपणा होऊन पुढे तुला बोचू लागतील. अगं, तुझ्यासमोर अख्खं आयुष्य पडलंय. आणि सायलीचं काय, तिला कुटुंब नको का. एक चांगलं कुटुंब ती डिझर्व करत नाही का. हे बघ वर्षा, आडून आडून मी काही बोलणार नाही, स्पष्टच बोलते. एकटीने आयुष्य काढणं फार कठीण असतं अगं. आनंदसारखा जोडीदार मिळणं फार भाग्याची गोष्ट आहे आणि तो सोडून जाणं तेवढीच दुर्दैवाची. जे घडलं ते बदलणं कुणाच्याच हातात नाही. पण सायलीचा विचार करता मला वाटतं तू पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावास. ती असं म्हणताच वर्षाने तिच्याकडे रागाने पाहिलं. माझ्याबद्दल असा विचार का तुमच्या मनात आला. मला नाही करायचं दुसरं लग्न. वर्षाचे डोळे पाणावले. तुझं दुःख, तुझ्या भावना मला कळतायत वर्षा, पण खरंच सांगते, एकटं राहणं तेवढं सोपं नसतं ग.
अशी एकटी राहिलीस तर वेळ लागेल तुला. तुझे डोळे बघ, खोल गेलेत. त्यात कोणताही आनंद नाही, अपेक्षा नाही, इच्छा नाही. शून्यात हरवलेले असतात ते. त्या जुन्या आठवणी तुला पिंजून काढतील. हळूहळू सायली मोठी होईल. ती तिच्या आयुष्यात रमेल. मग तर तू आणखीनच एकटी पडत जाशील. तुला एकटेपणाची भीती दाखवायची नाही मला. पण सायलीचा विचार कर. तिला तिच्या बाबांचं प्रेम मिळालेलंच नाही. अगं ती शाळेत जात असेल ना, तिच्या मैत्रिणी भेटत असतील ना, त्या सगळ्यांचं छान त्रिकोणी चौकोनी कुटुंब असेल. तिलाही वाटत असेल आपलंही असंच एक छान कुटुंब असावं. निदान तिच्या भविष्यासाठी तरी विचार कर. उगीच कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीबद्दल मी बोलणार नाही. मी तुला माझ्या दादाबद्दलच विचारतेय. माझ्याबरोबर इथे आला होता तो मागे. फार साधा आहे ग तो. त्याचा डिवोर्स झालेला आहे. तोही फार खचलेला आहे. माझे आई बाबा चांगले आहेत. सायलीला वडिलांचं आजी आजोबांचं प्रेम मिळेल. तू कधीच अनाथ होणार नाहीस. ते ऐकताच वर्षा तिच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. नाही हो, यांना सोडून पुन्हा दुसरा डाव मांडायचा नाही मला. रडत रडत ती म्हणाली. पण तू अशी एकटी राहिलेली, निराश, दुःखात राहिलेली आनंदला कसं आवडेल? त्याला त्याच्या सायलीला, वर्षाला टवटवीतच राहिलेलं पाहायचं असेल ना. मी फोर्स नाही करणार. विचार करायला तू वेळ घे. जो काही निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. पण सगळ्या बाजूने विचार कर. तुम्हा दोघींचं अहित होईल असं मी कधीच काही बोलणार नाही, करणार त्याहून नाही. माझा दादा खूप प्रेमळ आहे. सायलीला तो वडिलांची माया देईल. तुझ्या विश्वासाचा आधार होईल. बाकी काय निर्णय घ्यायचा आहे तो तू घे. आणि हो, राहता राहिला प्रश्न माझ्या घरी यायचा तर त्या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. सायलीची परीक्षा झाली की मी न्यायला येणारच आहे. तेव्हा मात्र तू तुझी तयारी करून ठेव. तिने पुन्हा एकदा वर्षाला मिठी मारली. पैशाचं पाकिट देव्हाऱ्यात ठेवलं आणि ती निघून गेली. म्हटल्याप्रमाणे सायलीची परीक्षा झाल्यानंतर तिने जबरदस्तीने 4 दिवसांसाठी वर्षाला आपल्या घरी आणलं. सायली थोडी बुजल्यासारखी वाटत होती. पण तेजस बरोबर मैत्री झाल्यानंतर दोघांची छान गट्टी जमली. ती अगदी हसू खेळू बागडू लागली. त्याच दरम्यान अनुने दादाला सुद्धा बोलावून घेतलं. तिचे आई बाबा सुद्धा आले. अनुने पुन्हा एकदा वर्षाकडे विषय काढला. अनुच्या आईबाबांनी समजावलं. शेवटी मग सायलीचा आनंद पाहता ती लग्नाला तयार झाली. सगळ्यात जास्त आनंद अनुला झाला. आनंद पाहिलंस ना, तुझी सायली किती आनंदात आहे ते. तुझ्या सायलीला आम्ही कधीच एकटं पडू देणार नाही. वर्षाला कधीच अंतर देणार नाही. त्या दोघी आमच्या कुटुंबात आनंदात सुखात राहतील. आणि खरोखरच तिच्या आशिष दादाने त्या दोघींची काळजी घेतली. वर्षाचं मन जपलं. आज वर्षा अगदी सुखात आहे. खरं तर संकेत आपला सख्खा भाचा, पण रक्तापेक्षा सुद्धा जोडलेलं नातं अधिक जवळचं ठरलं. सायली बरोबर आपलं नातं मनाने अगदी घट्ट जोडलं गेलंय. तिच्यासाठी वाटणाऱ्या प्रेमाची, ममतेची तुलना कोणत्याही रक्ताच्या नात्यासोबत होऊ शकत नाही. ते नातं मनाने जोडलं गेलंय. दादाचं कुटुंब पूर्ण झालंय. सगळी नवीन नाती छान बहरली आहेत. पण म्हणून जुनी नाती कोमेजून गेलेली नाहीत. काही माणसं, काही नाती शेवटपर्यंत अगदी तशीच टवटवीत राहतात. आनंद आणि त्याचं नातं त्यापैकीच एक. संध्याकाळी गुढी उतरवताना अनुच्या मनात विचार आला. गुढी बांधताना तिची पूजा होतेच, पण उतरवताना सुद्धा तिची पूजा केली जाते. काही नात्यांच्या बाबतीत हे असंच असतं. त्यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यातून नाईलाजाने त्यांना उतरवावं लागतं. पण त्यांचं ते जाणं आणि आपल्या आयुष्यातून उणं होणं हे तेवढंच पूजनीय असतं. अगदी या उतरवलेल्या गुढीसारखं. त्या नात्याला मानाने, सन्मानानेच, कृतज्ञतेनेच नमस्कार करून उतरवायचं असतं. उणं करायचं असतं, जसं वर्षाने केलं. प्रत्येक गुढीपाडव्याला तिला आनंदची आठवण येतच असणार. पण कृतज्ञतापूर्वक नवीन नातं चढवताना जुन्या गुढीला आदरपूर्वक उणं करावं लागतं. म्हणून ते नातं संपत नाही. ते संपवायचं सुद्धा नसतं. त्या नात्याच्या आठवणी कायम मनात ठेवायच्या असतात. त्याच्याबद्दल आदर, प्रेम, कृतज्ञता बाळगायची असते. तेव्हाच खऱ्या अर्थाने नात्याचा आदर, दरवळ आणि टवटवीतपणा अगदी कायम राहतो. आनंदसारखाच. मंडळी, कथा कशी वाटली जरूर कळवा. सगळ्या कथा ऐकत राहा. लाईक, शेअर, कमेंट बरोबर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि कथेसोबत एखादी कादंबरी ऐकायला आवडेल का ते सुद्धा आवर्जून लिहा बरं. आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या गोड आणि आनंदमयी शुभेच्छा.